मध्ये स्वागत आहे. पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावात आलोय. ही बाजूला पोटचारी आहे आणि हा रस्ता आहे. आणि माझ्यासोबत जे उभे आहेत ते केतन चव्हाण आहेत. त्यांचं इथं खाली एक घर देखील आहे. नक्की काय अडचण आहे त्यांच्याकडून आपण या निमित्ताने जाणून घेऊया. केतन चव्हाण सर, नमस्कार. नमस्कार. तुम्ही आम्हाला फोन केला आणि म्हणाले की आम्हाला त्रास होतोय. काय नक्की त्रास होतो? इथं हॉटेल होम लॉज चालू आहे. व्यवसायामुळं आमच्या शेतामध्ये कामाला माणसं येते नाही आणि आमचे जे पोटचारीचा रस्ता आहे त्या पोटचारीच्या रस्त्यावरून व्यवसाय इथून वाहतूक होतो. वाहतूक होताना माझी लेकरबाळं इथं खेळत असतात. त्या लेकरबाळांना वाहतूक होणारी माणसं शिवीगाळ करतात किंवा काय होतं तिथं भांडणं झाल्यानंतर माणसं आमच्या इकडे येतात. आम्हाला लपायला जागा द्या, हे करा ते करा. हा त्रास आम्हाला खूप वर्षापासून चालू आहे. या त्रासाचं काहीतरी व्हावा अशी आमची इच्छा आहे. बरं, समजा आता हा येण्या जाण्याचा रस्ता आहे, बरोबर? हो. त्याच्यामुळे तुम्हाला शिवी द्यायचं काय कारण? नाही ना, हा पोटचारीचा रस्ता आहे ना. पोटचारीच्या रस्त्यावरून हॉटेलच्या रस्त्यावरून खाली येतात आणि इकडून पुढचा जो फ्रंटचा रस्ता आहे तो जुन्नर नारायणगाव रोड आणि हा पोटचारीचा रस्ता. ज्यांना काय कोणाला गर्लफ्रेंड वगैरे कोणी घेऊन यायचं तो ते ह्या आतल्या रस्त्याने येतो. हा आमचा पोटचारीचा रस्ता आहे. या रस्त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो. बर. आमची लेकरबाळ इथं खेळत असतात. लेकरबाळ कोणी मध्ये आलं गर्लफ्रेंड किंवा- वगैरे कोणी गेलं तर काय हम्म. होतं काय नक्की? नाही मग ते अशी पोरं वगैरे खेळत असतात किंवा काय. आता पोटचारीचा रस्ता आहे, याचा काही रहदारीचा रस्ता नाही हा. ह्या रस्त्यावरती कोणी इथं बसतं, आम्ही बसतो किंवा पोरं वगैरे खेळत असतात. मग ते येणार मोटरसायकलवरती, उठरे शिव्या देणार किंवा काय करणार. पोरांना विचारा तुम्ही. पोरगा पण आहे इथं, त्याला विचारा. काय नाव बाळा तुझं? सार्थक केतन चव्हाण. काय अडचण काय? तर त्या दिवशी आम्ही खेळत होतो, म्हणजे आमच्या इकडं वाघाची पण खूप भीती आहे. तर मम्मी 1च तास सोडते आम्हाला बाहेर. मग आम्ही खेळत होतो तर ते कोणते बुलेटवाले ते माणसं आले, ते आम्हाला शिव्या द्यायला लागले, खाली खाली होय असं काय. ते लय शिव्या देत होते. किती लोक होती? ते तरी 2-3 लोक होते. एकच बुलेट होती का? नाही, एक बुलेट होती आणि 2 स्कूटी होत्या. किती लोक होती टोटल? टोटल 4-5 होती. शिव्या दिल्यावर मग काय केलं तुम्ही? मग काही नाही, आम्ही आलो खाली, घरात बसलो होतो. आई वडिलांना सांगितलं का नाही? हो सांगितलं, पण पप्पा मुंबईला होते त्याच्यामुळं काही जमलं नाही एवढं. आणि ती लोक कुठं गेली? ती अशी इकडून पुढं अशी गेली. निघून गेली. हां, ते कुठं आली होती ती? ते इकडून अशी आलती आणि इकडून गेली अशी. बर. आणि अजून काही त्रास आहे? नाही, अजून नाही काय. तेवढंच त्या दिवशी झालं. हो, गाडी फास्ट पण जातात. साहेबा, प्रत्येक वेळेला त्रास आहे. इथून गाड्या फास्ट चालतात, पोरं इथून येतात, आरादारीचा रस्ता नाही, पोरं खालून वर येतात. आता ही शिकतात ती गाडी खालून, समजा वर आले किंवा एखाद्याने आलं इकडून उडवलं किंवा काय केलं, निघून गेले. आमच्या इथे कॅमेरे नाही, काय नाही, काय नाही, काय करणार आम्ही, असा विषय ना. मग काय म्हणणं काय तुमचं? म्हणणं काय नाही, हे बंद व्हावं. त्यांनी त्यांचं कंपाऊंड घालून घ्यावं. त्यांनी त्यांचं तिकडे काय असेल ते वरती तिकडे चालू देणार. म्हणजे हॉटेलच्या पाठीमागून एक छुपा रस्ता आहे. हो, तो छुपा रस्ता बंद करावा. त्यांनी त्यांचं कंपाऊंड घालून घ्यावा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काय असेल ते डांबरी मार्गे करावं. जे त्यांचं हॉटेलच्या बाजूचा जो कंपाऊंड आहे ते पूर्ण केलं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. या मार्गे कोणी येऊ नये, या मार्गे कोणी येऊ नये जावे मग असं तुम्ही- आमचं. ते कोणाचं आहे ते हॉटेल, ते ओमलॉज? ते ओमला मग आमच्या बंधूचंही सख्खे बंधू का? नाही, चुलत बंधू आहेत. नाव काय त्यांचं? चुलत पिंटू शेट चव्हाण. ते राहायला कुठे आहेत? ते नारायणगावला राहिले आहेत. अच्छा, जागा त्यांची, हो, जागा त्यांची. हॉटेल त्यांचं, हो, चालवतात ते कस दुसऱ्याला दिले? नाही, शेट्टी अण्णाला चालू दिले. त्या शेट्टी अण्णाला पण लय गुरमी, त्याला पण लय वेळा सांगून झाले का ह्या मार्गाने माणसं जाऊन देऊ नको किंवा काही करू नको. पण तो काय येणार, थोडंसं गोड बोलणार, येतात जातात माणसं किंवा काय करणार. हे प्रत्येक वेळेला म्हणजे चालूच आहे. आत्तापर्यंत त्यांना समजून घेत चाललो. आत्तापर्यंत हे डोक्याच्या वरून गेले. आता ज्यावेळेस आत्ता माग एक मारामारी झाली, मारामारीमध्ये इथं मका होती वावरामध्ये, मुळशी पॅटर्नसारखी मारामारी झाली, रक्तमबळ होऊन पोरं आली, इथं मक्कामध्ये लपली. काय इथं आले दरवाजा ठोकायला. मी मुंबईला होतो, घरची बाया माणसं घाबरली. तुम्ही होते का? हो, या बरं. ते घाबरली. त्यांनी सांगितलं इथं थांबू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं जा. ह्या गोष्टी म्हणजे ह्या होत असतील. समजा माझं घर आता इथे शेजार पाजार कोण नाही. हे समजा मी मुंबईला गेलो, आम्ही जगायचं कसं? या कोण आहे तुमच्या? माझी आई येते. नमस्कार. काय झालं होतं? किती दिवस झालं ते मारामारी झाली? मारामारी खूप मारामारी झाली.
त्याला झाले तर महिना झाला असं, महिना दीड महिना झाला असं. किती लोकांमध्ये मारामारी चालू होती? ते नाही माहिती, आवाज येतो तिथून, येतो आवाज इकडं. आम्ही नाही जाती बघायला, मारामाऱ्या झालेल्या म्हणजे आवाज येतो, आम्ही बघायला नाही जाते तिकडं. बरं, मग त्या दिवशी काय झालं? ते एक पोरगा इकडून एवढं पळत आला, इथं मका होती त्यातून ह्या मकामधून पळत आला, इथं आला. मी तिथं पाणी भरत होते तर गपकने निघाला. मी एवढे घाबरले का खूप घाबरले. तो म्हणतो इथं आम्हाला लपायला जागा द्या, तो माणूस मारून टाकणे आम्हाला. हा काय प्रकार आहे? म्हणजे असं नको व्हायला ना आमच्या इथं. ते इथून मोटरसायकली ते लोक घेऊन जातात, बाया घेऊन जातात, म्हणजे असं नको व्हायला ना. चुकीचं आहे. हो, तुम्ही तिकडून त्या रोडने जा, कॉलेजचे पोरं पोरी जाते तिथून. पाठीमागून रस्ता ठेवलाय तो बंद केला पाहिजे. पाठीमागचा रस्ता बंद करायला पाहिजे त्यांनी. तसं हा रस्ता याचा आहे आपला, येण्या जाण्यासाठी आम्ही काही हे करत नाही आहे, सरकारीच आहे. पण हे नको व्हायला ना, ती लोक इकडून यायला नकोत आमच्याकडून, एवढंच म्हणणं आमचं. मग आता तुम्ही तुमच्या भावाला नाही सांगितलं का? भावाला सांगितलं, पण भाऊ म्हणतो आम्ही चालवा दिलेली. चालू दिले? हो, मी भाड्याशी बोलणार, मी यांच्याशी काय बोलणार. तुमच्या घरातला विषय होता समजा चुलत भावाचा, तर त्याला फोन करून तुम्ही सांगू शकले असता ना. नाही सांगू शकलो, आम्ही इथून मागं 10 वेळा सांगितलंय, पण ते म्हणतात आम्ही चालवायला दिलेले. मग चालवायला दिलं तर आपण काय म्हणणार आहे? शेट्टी लोकांना सुद्धा सांगितलं आम्ही, पण हे बंद करा, पण ते ऐकते नाही. ते दादागिरीच्या आरोच्या भाषा करतात किंवा काय करतात, या भाषेत त्यांच्या चालू असतात. आता तुमची नक्की मागणी काय? तिथलं कंपाऊंड बंद करावं. नक्की मागणी त्यांचा रस्ता तो बंद केला पाहिजे आणि ह्या रस्त्याने चाललं नाही पाहिजे. अशा या गाड्या चालू असतात हो का, गाड्या चालू असतात कंटिन्यू, या गाड्या चालू असतात. हा रस्ता रहदारीचा नाही, कॅनॉलचा रस्ता आहे, आमच्या पुरता आम्ही ठेवलेला आहे.